नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला जो मागच्या आठवड्यामध्ये पेपर झाला होता इतिहास चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता चाचणी याचं इतिहासाचं सेकंड पार्टचं डिस्कशन राहिलेलं आहे. सरांची थोडी तब्येत वगैरे मधात खराब होती म्हणून सरांनी सांगितलं की ते 2-3 दिवसामध्ये देतीलच. त्याच्यानंतर आता आपलं नेक्स्ट विश्लेषण जे आहे ते बुद्धिमत्ता चाचणीचं आहे. तर या बुद्धिमत्ता चाचणीच्या विश्लेषणामध्ये जर का आपण बघितलं तर आपल्याला 15 प्रश्न डिस्कस करायचे आहेत. आपण थोडे सोपे प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीमध्ये घेत आहोत. पण आता जर का आपण राज्यसेवा पेपर ऑब्झर्व केला, STI, PSI मेन्सचे जर गणित बुद्धिमत्तेचे पॅटर्न्स ऑब्झर्व केले तर त्यातनं तुमच्या एक लक्षात येईल की आता गणित बुद्धिमत्तेचं जे काही लेवल आहे ते दिवसेंदिवस खूप जास्त वाढत आहे. मग अशा केसमध्ये आता आपल्याला सुद्धा आपली काठिण्य पातळी वाढवायची आहे. तसंच मित्रांनो, भूषणदूत अकॅडमीतर्फे आपण अंकगणित आणि बुद्धिमत्तेची ऑनलाईन बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे. ती रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये आता अंकगणिताचा जो काही भाग आहे तो पूर्णतः आपण लाईव्ह याच्यामध्ये आपण घेणार आहोत. तर ते सुद्धा कोणाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा जॉईन करू शकताय त्याच्यामध्ये. हां, तर चला प्रश्न घेऊयात आपण. सो काय, रमेला आठवते की तिच्या भावाच्या एका महिन्यातील 20व्या दिवसानंतर ती भेटली होती जो शनिवार होता. ओके, तर ती तिच्या भावाला जी काही भेटली होती तर तो दिवस काय होता, तो म्हणते की तो काय होता, शनिवार होता असं रमेला आठवते 20व्या दिवसानंतर. ओके, कारण एक महिना आहे तर त्याच्या 20व्या तारखेच्या नंतरची ती तारीख होती, म्हणजे याचा अर्थ मग ते 21, 22, 23 किती असू शकते त्यामध्ये. मग नेमकी किती आपल्याला माहिती आहे का, नाही. मग आता ठीक आहे. हा, नंतर बघा काय म्हणतो, जर त्या महिन्यातील दुसरा दिवस बुधवार असेल, त्या महिन्याचा दुसरा दिवस जो आहे तो बुधवार असेल, 2 तारीख काय होती, बुधवार. तर रमा तिच्या भावाला किती तारखे भेटेल, तर 2 तारीख बुधवार होती. ओके, म्हणजे 1 तारीख काय असेल, मंगळवार. मग आता मला सांगा, तर शनिवार कधी, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, म्हणजेच 3 तारखेला गुरुवार असेल, 4 तारखेला शुक्रवार असेल आणि 5 तारखेला काय असेल, शनिवार. 5 तारखेला शनिवार असेल तर त्याच्यानंतर नेक्स्ट शनिवार कधी येईल, तर बघा 7 दिवसानंतर. सो 5+7 म्हणजे किती, 12. अगेन 12+7 म्हणजे किती, 19. 20च्या नंतर एका याच्या नंतर 7 दिवसानंतर जर आपण बघितलं तर ती तारीख किती येते रे, 26. बरोबर आहे ना. म्हणजेच तो जो हे शनिवार आहे तो काय असणार, 26 तारखेचा असणार. बरोबर आहे. हा, नेक्स्ट, एका सांगितल्या भाषेत एम्प्लॉईज आर ऑलवेज पंक्च्युअल, ला प्लास राख ला म्हणतात. मॅनेजर आर ऑलवेज अप्रिशिएटेड. तर इथे जर का बघितलं तर इथे वाय पाहिजे, वाय एस पाहिजे, ते स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. आर ऑलवेज आणि आर ऑलवेज. ठीक आहे. मग इथे काय आहे, स्ला प्ला, इथे पण काय स्ला आणि प्ला. आर ऑलवेज म्हणजे स्ला आणि प्ला. मॅनेजर्स वर्क इफिशियन्सी इज रा फ्ला टा ला. तर ज्युनियर्स आर ऑलवेज ॲडमायर. आता आपल्याला इथे जर का लक्षात आलेलं, हां, तर आता इथे जर मॅनेजर्स वर्क इफिशियन्सी आणि ज्युनियर्स ऑलवेज ॲडमायर सिनियर्स, इथे ऑलवेज या शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात आला असेल, काय होतो रे, SLA. म्हणजे ऑलवेजचा अर्थ काय, SLA. म्हणजे SLA याच्यात आला नाही पाहिजे त्याच्यामध्ये. त्याने पंक्च्युअल ज्युनियरचा अर्थ विचारलेला आहे. बरोबर आहे. तर आता पंक्च्युअल शब्द कुठे आला, इथे आलेला आहे. आणि ज्युनियरचा शब्द कुठे आलेला आहे, इथे आलेला आहे. ॲडमायर सिनियर्स म्हणजे DLA HLA. आता बघा बाकी कुठलंच आपल्याला इथे माहिती पडते का, नाही. आपण जर काही वर्ड्सचं कम्पेअर जरी केलं, म्हणजे जर का आपण इथे विशेषणामध्ये जर का बघितलं, तर इफ यू कम्पेअर हिअर, आपल्याला काय काय माहिती पडतं. तसं पहिले 2 शब्द मी तुम्हाला आता ऑलरेडी आता सांगितलेले आहेत. हा, ऑलवेज म्हणजे स्ला, मग आर म्हणजे काय, प्ला, PLA. बरोबर आहे. हा, मग सेम मॅनेजर्स म्हणजे काय, तिथे आलेले मॅनेजर्स म्हणजे TLA आणि ॲप्रिशिएशन म्हणजे काय, MLA. पण तरी ज्युनियर्स आणि पंक्च्युअल साठी आपल्याला निश्चित माहिती पडते का, त्याच्यावर माहिती पडत नाही.
आणि त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 4, माहिती निश्चित नाही. ओके, माहिती अपूर्ण आहे. ओके, याच्यावर आपल्याला आणखी काहीच माहिती पडत नाही याच्यामध्ये. ओके, हां, तुम्ही जर का बघितलं याच्यामध्ये मॅनेजर्सचा अर्थ तुम्हाला कळतो, इथे मॅनेजर्स आहे, बरोबर आहे ना? हां, मग याच्यामधनं काय टीएलए. मग याच्यावर आपल्याला ऍप्रिशिएटेडचा अर्थ कळून जातो. ऍप्रिशिएटेड म्हणजे काय? एमएलए. पण त्याच्यावर सुद्धा ज्युनियर्स इकडे आहे, लक्षात घ्या. आणि पंक्च्युअल. ओके, तर याच्यामध्ये माहिती काय अपूर्ण होईल याच्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट बघा. एक व्यक्ती चुकीचे विधान करते. जर दोन व्यक्ती योग्य विधाने करत असतील तर पक्षाने निवडणूक जिंकली. कोणत्या पक्षाने निवडणूक जिंकली? आता हा जो प्रश्न आहे, ज्याला आपण म्हणतो खरे आणि खोटे, खरे आणि खोटेचा पहिला बेसिक पॅटर्न हाच आहे. तर फार सोपा प्रश्न आहे. याने काय म्हटलं, दोन व्यक्ती. आता नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा खरे आणि खोटेचे आपण विधानं सॉल्व्ह करतो तेव्हा पहिले तर व्यक्ती किती आहेत ते बघायचं. व्यक्ती 3 आहेत. ओके, यात किती खरे आहेत आणि किती खोटे आहेत? तो काय म्हणतो की दोन व्यक्ती योग्य विधान, म्हणजे दोन व्यक्तीची विधाने ट्रू आली पाहिजेत आणि एक व्यक्ती विधान फॉल्स आलं पाहिजे. ठीक आहे, मग आता राम जाधव पी किंवा क्यू पैकी कोणत्या पक्षाने निवडणूक जिंकली नाही, हे विधान काय होईल? समजा आता मग याच्यामध्ये काय करायचं, गृहीत धरायचं. समजा पी पक्षाने निवडणूक जिंकली. ओके, पी पक्षाने काय निवडणूक जिंकली, तर मी अजून करतो की पी पक्षाने निवडणूक जिंकली. तर मग आता हे विधान पी किंवा कोणी जिंकली नाही, हे विधान काय होईल? फॉल्स. कारण पीने जिंकली. पीने जिंकली होईल ट्रू. पी के पैकी एकाने जिंकली, ही पण काय होणार? ट्रू. बघा, दोन ट्रू येत आहेत, दोन खरे येत आहेत की नाही? हो, येत आहेत. एक खोटा बोलतोय तो. दोन खरे येत आहेत ना? येस, म्हणून तुमचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. तुम्ही म्हणणार कशावर? पीच. आपण अजून करूया. समजा क्यू पक्षाने निवडणूक जिंकली. आता आपलं अजम्पशन काय? क्यू पक्षाने निवडणूक जिंकली. तर पी के कोणीच जिंकली नाही, विधान काय होणार? फॉल्स. पी पक्षाने जिंकली, हे पण काय फॉल्स, कारण कोणी जिंकली? क्यूने जिंकली. आणि पी पैकी किंवा क्यू पैकी एका पक्षाने निवडणूक जिंकली. यापैकी एकानेच काय जिंकली? निवडणूक जिंकली. तर आता एका पक्षाने निवडणूक जिंकली, तर हे पण काय होईल? ट्रू. पण इथे काय, दोन फॉल्स आणि एक ट्रू. आपल्याला पाहिजे काय रे? दोन ट्रू आणि एक फॉल्स पाहिजे ना. तर हे होईल का? नाही. त्याच्यामुळे उत्तर काय तुमचं? पर्याय क्रमांक 1. ए आणि बी मिळून एका शेताची कापणी 30 दिवसामध्ये करतात. परंतु काम सुरू झाल्यानंतर 20 दिवसांनी बी काम सोडून गेला. उरलेले काम ए ने आणखी 20 दिवसात पूर्ण केले. तर ए बीने ते काम किती दिवसात केले? बघा, ए आणि बी म्हणून 30 दिवसात पूर्ण करतात. 20 दिवसांनी बी काम सोडून गेला, तर मला सांगा 30 दिवसात जर का काम करतात, म्हणजे एका दिवसाचं काम किती? 1/30. 20 दिवसामध्ये त्यांनी काम किती केलं? 2/3 काम झालं. आता उरलं किती काम? 1/3 काम. आता 1/3 काम जे आहे ते ए ने 20 दिवसामध्ये पूर्ण केलं. एकट्या ए ने 1/3 काम करायला किती दिवस लागले? 20. मग एला पूर्ण काम करायला किती दिवस लागले असते? 60 दिवस. कारण हा 3 इकडे जाईल ना. किती दिवस लागले असते? 60. मग आता दोन्ही मिळून 30 दिवसात करतात. एला एकटं ते काम करायला 60 दिवस लागतात. मग याची एची इफिशियन्सी झाली 130 अधिक बीची इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉट? एकूण काम. एकूण काम किती दिवसात? 130. हा 160 इकडे वजा होईल ना इकडे जाऊन. चला विश्लेषणामध्ये बघूयात आपण. हा, तर बीचे एका दिवसामधलं काम किती? 130 मधनं 160 वडा झाले. उरलं किती? 160. 1/60. 160 काम होईल. हा, चला 90. एबीसीडी 4 आकृत्या दिल्या आहेत. दिलेल्या प्रश्नात एका गुंतागुंतीची रचना दिलेली असून तिच्यात एबीसीडी या 4 आकृत्यापैकी एक आकृती दडलेली आहे. प्रश्नामध्ये कोणती आकृती दडलेली आहे? त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की याच्यामध्ये
कोणती आकृती दडलेली आहे. ओके, आता जर का आपण याच्यामध्ये बघितलं 4 पैकी कोणती आकृती दडलेली आहे, तर इथे जर का बघितलं 1 2 3 4 ऑब्झर्व करा, याचं उत्तर काय येतं रे? डी आकृती दडलेली आहे. कशा प्रकारे बघा, इथनं ऑब्झर्व करा, हा असा गेला, ठीक आहे, त्यानंतर या असा, ठीक आहे, त्यानंतर या असा, त्यानंतर या असा, त्यानंतर असा आणि असा. बघा ही आकृती चौथी, याला म्हणतात एम्बेडेड फिगर्स ना. एम्बेडेड फिगर्स कोणती आकृती धरलेली आहे? तर 4. दॅट्स द आन्सर इज डी. प्रश्न क्रमांक 91 बघूया. शेजारी आकृत्याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे ABCD आणि AFEC हे दोन चौरस आहेत. ओके, जर AB इक्वल टू 5 सेंटीमीटर असेल तर रेखांकित छायाचे भागाचे क्षेत्रफळ किती असेल? AB 5 सेंटीमीटर लक्षात घ्या. AB 5 आहे आणि चौरस आहे, म्हणजे जर का तुम्ही बघितलं तर हे सुद्धा काय होणार? 5 होईल. तर मग याचा कर्ण जो आहे, चौरसाचा कर्ण काय असतो रे? चौरसाचा कर्ण म्हणजे किती? √2 बाय बाजू, म्हणजे याचा कर्ण काय झाला? 5√2. मग जर का आपण पूर्ण भागाचं क्षेत्रफळ, ही एक बाजू म्हणजे हा जो कर्ण आहे ना AC काय झाला रे? 5. मग याच्यावर पूर्ण याचं क्षेत्रफळ काढा. चला, तर काय बाजूचा वर्ग, याचा वर्ग करूयात. मग 5 चा वर्ग किती? 25 आणि गुणिले काय? 4, म्हणजेच किती? 100. बरोबर ना? सॉरी, 25 आणि गुणिले 2 ना, 4 नाही 2, आता किती झाला? 50. सॉरी, √2 चा वर्ग किती? 2च होणार ना. 25 म्हणजे काय? त्या चौरसाचं क्षेत्रफळ जे आहे, चौरस AFEC याचं क्षेत्रफळ किती झालं? 100. मग आता रेखांकित बाहेरचं क्षेत्रफळ किती असेल? हे आपल्याला विचारलेलं आहे. मग आपल्याला हे जो आहे याच्यामधनं याचं वजा करावं लागेल. हा जो त्रिकोण आहे, त्रिकोण काय होणार आहे? 1/2 गुणिले पाया, पाया किती आहे? 5 आणि उंची पण किती आहे? 5. 5 25 भागिले 2 काय? 12.5. हा भाग फक्त वजा करावा लागेल ना, 12.5. हे उरलेला भाग येईल. 50 मधनं 12.5 गेलेत, 50 मधनं 12.5 गेलेत, राहिले किती? 37.5 सेंटीमीटर स्क्वेअर. उत्तर पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, हा नेक्स्ट. हा, आपल्या शाळांमधून आपण आपल्या मुलांना भौतिकशास्त्र, गणित, इतिहास आणि आपल्याला माहित असलेले सर्व ज्ञान देतो, परंतु आपल्या देशाला शाप ठरलेल्या जातीबाबत देशाच्या मोठ्या भूप्रदेशावर पडणाऱ्या दुष्काळाच्या चिंतेबाबत, लिंग संवेदनशीलता, पर्याय म्हणून नास्तिकवादाची शक्यता याबाबत आपण त्यांना शिकवतो का? तेवढेच महत्वाचे म्हणजे आपण त्यांना प्रश्न विचारायला शिकवतो का? अथवा आपण त्यांना आपल्या जवळचे ज्ञान इत्यादी फक्त निष्क्रियपणे स्वीकारायचे एवढेच शिकवतो? अशी किशोरीन मुले शाळेच्या पोषात्मक विश्वातून विद्यापीठाच्या निरंकुश अशा जगात अचानक प्रवेश करतात. या जगात तो मुलगा अथवा मुलगी कल्पना, प्रभाव आणि विचारधारांच्या भोवऱ्यात ओढले जातात. ज्यांना प्रश्न विचारण्यापासून आणि आपली मते बनवण्यापासून प्रवृत्त केलेले असते, अशांसाठी हे संक्रमण क्लेशदायक ठरू शकते. पूर्वी कोणते विधान उतार्याची मध्यवर्ती संकल्पना सर्वातपणे प्रतिबिंबित करते? तर आता तो नेहमी प्रश्न विचारतो की आपण निष्क्रिय बनवतो आपल्या विद्यार्थ्यांना. आज जगाला जी काही गरज आहे, बरोबर आहे ना, मग ते आपण त्यांना टीच करत नाही, त्यांना प्रश्न विचारण्यासाठी आपण प्रवृत्त करत नाही, बरोबर. त्यांना मत बनवण्यापासून आपण प्रवृत्त केलेले असते, बरोबर ना. अशासाठी हे हे होतं, बरोबर ना. सो प्रवृत्त करत नाही आपण आणि मग त्यामुळे ते प्रॉब्लेम होतात आपल्याला, बरोबर आहे. हा, त्यामुळे ते काय की आताची जी काही नीट जगाची आहे ती आणि ही आपले मॅचअप होत नाही असं याचं म्हणणं आहे. मग आता बघा, मध्यम संकल्पना काय? शाळेतील मुले पालक आणि मुलांची अपेक्षांशी मिळता जुळता नाही अभ्यासक्रम. शाळेतील यशावर दिलेला भर व्यक्तिमत्व कौशल विकास यासाठी पुरेसा वेळ देतो का? तू तेच तर म्हणतो की नाही होत, देत आहे ना. नेक्स्ट, मुलांना चांगले नागरिक बनवण्याची जबाबदारी शिक्षक प्रणालीची असते. ठीक आहे, आपण याला होल्ड ठेवूयात. चौथं बघा,
चांगले सुयोजनाकडे बनण्यासाठी सध्याची विश्वव्यवस्था शैक्षणिक ज्ञानाव्यतिरिक्त सामाजिक आदर्श व जीवनाशी जोडून घेण्याच्या कौशल्याची मागणी करते. येस, या गोष्टी जे कौशल्य आहे ते आपण देत नाहीये, हाच प्रॉब्लेम आहे. आज सध्या आपल्याला त्या लेवलचे काय पाहिजेत, कौशल्य पाहिजेत. नेक्स्ट बघा, लोकशाही दीर्घकाळापर्यंत कल्याणकारी राज्य बनणे टाळता येऊ शकते का? आम जनतेने कल्याण आता संपूर्णपणे बाजारपेठेवर का सोपवू शकत नाही? लोकशाही आणि बाजारपेठ यांच्यामध्ये एक अंतर्भूत अंगभूत तणाव असतो. लोकशाहीप्रमाणे बाजारपेठ एक व्यक्ती एक मत या तत्वावर कार्य करत नसते. एखाद्याला बाजारपेठेतून काय मिळते हे त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत कौशल्य, ईश्वरदत्त देणगी, क्रयशक्ती, मागणी, पुरवठा याच्यावरती अवलंबून असते असं तो काय सांगतोय. परंतु अशा लोकांना बाजारपेठेच्या मागणीनुसार आवश्यक असणारी कौशल्य विकसित करण्याची संधीच मिळत नाही. असे लोक अतिशय गरीब असतात अथवा अपंग असतात वगैरे त्यांनी दिलेले. ओके, परंतु भांडवलशाही नेहमी बेरोजगारीचे उद्रेकच अनुभवले आहेत. कोणती गृहितके अनुभवलेली आहेत त्याच्यामध्ये? काय गृहितके? स्वतःला कल्याण राज्य बनवणे शक्य व्हावे म्हणून लोकशाहीला बाजार शक्तीवर अवलंबून राहत असतात. बिलकुल चुकीचं आहे. लोकशाहीनं परिणत बनवण्यासाठी पर्याप्त आर्थिक वृद्धी घडवते बाजारपेठ. इथे हा काय म्हणतो, हा म्हणतो की थोडे गरीब लोक आहेत, अपंग लोक आहेत, बरोबर आहे, नोकऱ्याची फ्री मार्केट इकॉनॉमी ठेवा, पण जे लोक गरीब आहेत, जे अपंग आहेत, त्यांना ते लोक जास्त इफेक्ट होतील जर का भांडवलशाही आली तर त्यांना सरकारने काय केलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. मग इथे बेटर उत्तर काय की आर्थिक वृत्तीमध्ये मागे पडलेल्यांसाठी सरकारी योजनांची आवश्यकता असते. सो म्हणून तुमचं उत्तर काय, पर्याय क्रमांक क, फक्त क. आन्सर नंबर 2. एक दूध विक्रेता 40 लिटर क्षमता असलेल्या एका दुधाच्या कॅनमधून 10 लिटर दूध पहिल्या ग्राहकाला विकतो. मात्र त्यानंतर तो कॅनमध्ये 10 लिटर पाणी मिसळतो. पुन्हा 10 लिटर मिसळ दुसऱ्या ग्राहकाला विकतो. तसं पुन्हा त्या मिश्रणातील 10 लिटर पाणी मिसळतो, असेच करत राहतो. आता बघा, पहिल्या पहिल्या ग्राहकाला काय 10 लिटर दूध विकतो तेव्हा पाणी मिसळलेलं असतं का? नाही. पहिल्या ग्राहकाला विकल्यानंतर तो त्यात 10 लिटर काय टाकतो, पाणी टाकतो. लक्षात घ्या. ओके, तर आणि सहाव्या म्हणजेच मला सांगा, पहिले काय झालं, पहिले ही कॅन आहे, याचं दूध किती आहे, 40 लिटर, पाणी किती आहे, 0. आता पहिल्या ग्राहकाला त्यांनी सेल करून टाकलं 10 लिटर दूध यातलं, तर आता सेकंड केसमध्ये आता काय होईल, 40 लिटर पैकी 30 लिटर दूध आहे आणि पाणी किती आहे रे, 10 लिटर. पाणी किती आहे, 10 लिटर. आता दुसऱ्या नंतर आपण जेव्हा तिसऱ्याला वेळ बघूयात, तर आता जेव्हा तो जाईल तो तिसरा मिक्सचर देतात, आता दुसऱ्याला विकण्याआधी हे मिक्सचर मधलं तो विकेल. लक्षात का तुम्हाला? अशा प्रकारे ही चेंज हे होईल त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण, मला सांगा, सहाव्या ग्राहकाला जो काही दूध विकणार, तो सहाव्या ग्राहकाला दूध जेव्हा विकणार, प्रत्येक वेळा काय होणार, 10 लिटर त्यातलं हे होईल. ओके, तर यासाठी फॉर्म्युला हा लक्षातच ठेवायचा तुम्हाला फॉर्म्युला, की जेव्हा समजा बघा, ए लिटर काय आधीचे दूध, बी लिटर काय रिप्लेस केलेले दरवेळा, मिसळलेले पाणी. जर का असं उदाहरण असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं, टोटल क्वांटिटी काढायचं असेल तर काय करायचं, काय फॉर्म्युला आहे, ए गुणिले 1 वजा बी बाय ए टू दी पॉवर एन, आणि एन म्हणजे किती वेळा मिसळले, किती वेळा. मग आता मला सांगा, सुरुवातीला दूध किती आहे, 40 लिटर आहे, त्यातनं किती रिप्लेस केलंय, 10 लिटर. ठीक आहे, 40 लिटर. आता किती वेळ, सहाव्या ग्राहकाला दूध मिळण्याआधी पाच ग्राहकांनी बदललेलं असेल ना, 5 वेळा त्यांनी ते दिलेलं असेल. सो टू दी पॉवर काय 5 होईल. सो 405 भागिले 100, ते कॅल्क्युलेशन करायच्या मध्ये, ते 405 भागिले 128 हे येईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. पर्याय 4.
पी इक्वल टू क्यू, पी परसेंटेज क्यू, पी हॅश क्यू, पी स्टार क्यू आणि पी डॉलर क्यू. मग यापैकी कोणते विधान चुकीचं आहे असं विचारलेलं आहे. चुकीचं विधान विचारलेलं आहे, तर याचं उत्तर काय येत आहे? क्वेश्चन नंबर 95. त्याला विश्लेषण ओपन करा आपलं. हा, आता बघा, आपण डायरेक्ट पहिलं दुसरं पर्याय 3 बघूया. एल डॉलर एम. एल डॉलर एम म्हणजेच काय? एल हा एमचा भाऊ आहे. एम स्टार ओ. एम स्टार ओ म्हणजेच काय? एम स्टार ओ म्हणजे काय? एम ही ओ ची बहीण आहे. म्हणजे ओ ही एल ची बहीण आहे असं म्हणता येईल का आपल्याला? नाही. बहीण किंवा भाऊ दोन्ही होऊ शकतात ना, म्हणून हे आपण निश्चितपणे म्हणू शकत नाही. हे पर्याय 2 पाहिजे का? ते 2चं 3 झालेलं आहे. ओके. पी इक्वल टू क्यू. पी इक्वल टू क्यू म्हणजे काय? क्यू हे पीचे वडील. क्यू हे काय झाले? क्यू पीचे वडील झाले. क्यू पर्सेंट आर. क्यू क्वेश्चन मार्क काय म्हणजे काय? क्यू ही पीची म्हणजे जो सेकंड पर्सन आहे, आर जी आहे ती क्यूची आई झाली. मग काय? आर जी आहे ती पीची काय झाली? आजी. बरोबर आहे. सो इथे हे जे विधान आहे हे चुकीचं. तर याला 2 करायचे, तर हे विधान फक्त चुकीचे, बाकी सगळे बरोबर आहे. ठीक आहे. 96. इथे बघा काय चेंज झालेलं आहे. एच टी डब्ल्यू सी जी वाय आणि डब्ल्यू टी एच सी जी वाय. यांनी काय केलं? जे शेवटचे 2 आहे हे कॉन्स्टंट ठेवलेत. फक्त हा इकडे गेला आणि हा इकडे गेला. बरोबर आहे का? हा, मग आता मला सांगा, हे कॉन्स्टंट असेल टीडीआर. जी ई एल. सॉरी, एल जी ए ना. एल जी ई. एल जी ई जी एल. आंसर ऑप्शन नंबर 3. क्रमिक शृंखला आहे ती पूर्ण करा आपल्याला. इथे जर आपण पॅटर्न त्याच्यामध्ये बघितला, तर हा पॅटर्न कसा आहे? ए बी सी डी डी ई. ए बी सी डी डी ई. ए बी सी डी डी ई. पुन्हा ए बी सी डी डी. मग काय काय? ए डी ई डी डी ए डी ई डी. ए डी ई डी डी ए डी डी ई डी. येस, सूत्र काय? पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. हा, एका भाषेत लाल रंगाला हिरवा रंग म्हटले, हिरव्या रंगाला गुलाबी रंग म्हटले, गुलाबी रंगाला पिवळा रंग म्हटले आणि पिवळ्या रंगाला पांढरा रंग म्हटले, काळ्या रंगाला जांभळा रंग म्हटले, तर खालपैकी कोणते रंग तुमचे वाहन थांबवण्याकरता सज्ज आहे दाखवण्यासाठी ट्रॅफिक सिग्नल वापरता येईल? तर आता मला सांगा, त्याच्यामध्ये यांनी काय म्हटलेलं आहे? त्याच्यामध्ये लाल रंग. लाल रंग काही लोक याला घेतील नाही. सज्ज व्हा म्हणजे काय रे? थांबवा नव्हे. थांबवण्याकरता सज्ज व्हा म्हणजेच काय? पिवळा. रंगाला पिवळा रंग म्हणतात. बरोबर आहे. आणि पिवळ्या रंगाला आपण काय म्हणतो रे? पांढरा रंग. त्याचं तुमचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 3, पांढरा. नेक्स्ट. एका खेड्यात
22% कुटुंबे कृषी जमिनीचे मालक आहेत. 18 कुटुंबाकडे मोबाईल फोन आहे. हा, चला आता समजा X% लोकांकडे मोबाईल फोन आहे आणि कृषी जमिनी दोन्ही फक्त मोबाईल फोन असणारे असे आपण येतात हे करूयात. तर तो काय म्हणतोय त्याच्यामध्ये, तर इथे बघा त्या खेड्यामध्ये काय 22% लोक आहेत ते कृषी जमिनीचे मालक आहेत. त्याचा पूर्ण भाग आपण हा भाग बघूया कृषी जमीन वाले लोक, हे टोटल आहे 22% आणि मोबाईल फोन असणारे हे किती आहेत 18%. ठीक आहे, 1600 कुटुंब हे कृषी जमीन व दोन्हीचे मालक आहेत. हे जे इथले या दोघांचं इंटरसेक्शन आहे, हे कुटुंब किती आहेत रे 1600. ठीक आहे, हा जर 68% कुटुंबाकडे दोघांपैकी एकही नाहीये, ज्यांच्याकडे काहीच नाही असे लोक किती आहेत 68%. म्हणजे दोघांपैकी एक आहे असे लोक किती आहेत रे 32%. बरोबर आहे, 32% लोक कसे येतील, 32% इज इक्वल टू आहे हे 22% प्लस 18% आणि वजा या दोघांचं इंटरसेक्शन. हे इंटरसेक्शन म्हणजे किती रे 1600. मग 18 आणि 22 म्हणजे किती, 22 आणि 18 म्हणजे किती 40. आता 32 इकडे जाऊन वजा होईल 8%. हा वजा इकडे जातोय 8% म्हणजे किती 1600. 8% म्हणजे जर का 1600 एखाद्या संख्येचा 8% जर 1600 आहे तर एकूण 100% म्हणजे किती 8% म्हणजे 1% जर आपण बघितला 1600 भागीला 8 तर 200. 1% म्हणजे 200 तर 100% म्हणजे किती 20,000. 100% म्हणजे किती होणार 20,000 होणार. नेक्स्ट बघूयात PQRST XYZ. Q हा P च्या 6 मीटर पूर्वेला आहे. Q हा P च्या काय आहे 6 मीटर पूर्वेला आहे आणि R हा P च्या 8 मीटर दक्षिणेला आहे. बघा R हा P च्या काय 8 मीटर दक्षिणेला आहे. QX ही Q च्या 8 मीटर दक्षिणेला आहे. X ही 8 मीटर Q च्या दक्षिणेला आहे. Y ही X च्या 8 मीटर पूर्वेला आहे. Y X च्या 8 मीटर काय पूर्वेला आहे. Z हा Y च्या 10 मीटर दक्षिणेला आहे. Z हा Y च्या 10 मीटर काय दक्षिणेला आहे. A ने निश्चित बिंदूपासून उत्तरेकडे चालायला सुरुवात केली. आपल्याला माहिती कोणा निश्चित उत्तरेकडे चालायला सुरुवात केली आणि 5 मिनिटं नंतर तो उजवीकडे वळाला. इकडे उत्तरेकडे चालला 5 मिनिटं नंतर तो उजवीकडे वळाला आणि 14 मिनिटं चालला नंतर पुन्हा डावीकडे वळाला आणि 5 मिनिटं चालला. बरोबर आहे, आणि झेडला येऊन पोहोचला. तर ए पासून तर पी चे अंतर किती आहे मग आता मला सांगा ए पासून पी चं अंतर किती. तर डायरेक्ट इथे हे होतं ना इथून इथपर्यंतचं अंतर आपल्याला काढायचं 8 प्लस हे 10 प्लस 5 प्लस 5 5 आणि 5 काय 10 10 10 20 आणि 8 सो 28 मीटर. सो 28 मीटर उत्तरेला. ठीक आहे, हा इकडनं किती आहे 28 मीटर उत्तरेला म्हणून 100 उत्तर काय पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपलं डिस्कशन झालेलं आहे. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो लवकरच आपण लाईव्ह अंकगणिताची बॅच जी आहे ती पण सुरू करत आहोत लवकरच. तर ज्यांना पण ऍडमिशन घ्यायची असेल ते ऍडमिशन घेऊ शकतायत. ओके ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.